असीम सरोदिया आणि इंद्रजित सावंत आता कोर्टातून बाहेर आले। पल्लवी केशरी कुठे मदन एक मिनिट उभं सचिन आहे काय तुझी सर जरा थोडं मेहनत करत या हर्षल भाऊ जरासं खालचं पण कुठे इंद्रजित तुम्ही असे थोडे तुम्ही असे ते दिसतंय देसाई साहेब तुम्ही सचिन सेंटर वाद झालेला आहे कारण बराच वेळा युक्तिवाद चालू जे क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये पूर्वी कलम 41 होतं जे आता BNSS मध्ये 35 झालेलं आहे। त्याच्यानुसार आरोपीला अटक करायची असेल तर त्याला नोटीस दिली पाहिजे। या मुद्द्यावर आरोपीचे वकील जास्त वेळ युक्तिवाद करत होते। त्यांचं म्हणणं कायद्याच्या दृष्टिकोनातून इतर केसेससाठी बरोबर असू शकते, पण या केसेसमध्ये ते गैरलागू स्वरूपाचं आहे। कारण की जेव्हा अटक करण्यासारखा गुन्हा नसेल त्यावेळेस 41ची नोटीस दिली पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे। परंतु जेव्हा पोलिसांनी आता नवीन BNSS कायद्यानुसार पोलिसांनी कारणं दिले पाहिजे की अटकेचे कारणं काय काय, तुम्हाला अटक का करतो आम्ही, याच्याबद्दलचे कारणं कोल्हापूर पोलिसांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना केलेली अटक कोणती बेकायदेशीर नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये FIR दाखल झाल्यापासून कोणतंही सहकार्य केलेलं नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आरोपींच्या म्हणण्यानुसार ते फरार नव्हते, ते सतत हजर होते, या कोर्टामध्ये हजर होते, त्या कोर्टामध्ये हजर होते। म्हणजे काय की वकिलांच्या मार्फत त्यांनी जे अर्ज केले होते याचा अर्थ आपण असा धरायचा की ते हजर होते। आणि दुसरा, त्यांनी एक गोष्ट सांगितली की नागपूरच्या पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज दिलेला होता की माझ्या आवाजाचे नमुने कधी घ्यायचे आहे ते सांगा, मी यायला तयार आहे। आणि मग त्यांचं म्हणणं असं आहे की पोलिसांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता अर्ज कोणी दिला, अर्ज केव्हा दिला आपल्याला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। परंतु जो आरोपी समोर उपस्थितच नाही, ज्याच्या पत्त्यावर तो नाही आणि तो कुठे आहे माहिती नाही, त्याला पोलिसांनी कुठे बोलवायला जायचं? म्हणजे तो स्वतः मिस्टर इंडियासारखा गायब झालेला असेल तर त्याला बोलवायचं कसं? आणि मग पोलिसांवरच परत आपण खापर फोडायचं की त्यांनी आम्हाला बोलवलंच नाही। आता 7 दिवसाची पोलीस कोठडी मागितलेली आहे आणि माझं म्हणणं आहे की 7 दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा अपूर्ण आहे, पण प्राथमिक पातळीवर 7 दिवसाची पोलीस कोठडी पूर्णच्या पूर्ण दिली पाहिजे। सगळ्या 7 दिवसांची कोर्ट काय ऑर्डर करेल ते आपल्याला माहीत होईलच। कारण की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात। 5 जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात। नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्त्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो, आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो। त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे। त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे। जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल। जे तक्रारदार आहेत त्यांनी ऑडिओ व्हिडिओ जी क्लिप आहे ती जाणून बुजून व्हायरल केलेली आहे, त्यांचा हेतू तपासावा अशा पद्धतीचा युक्तिवाद देखील गेल्या सुनावणीवेळी केला, आता देखील तसाच युक्तिवाद केलेला आहे। इंद्रजित सावंत यांना कोल्हापुरातलेच नाही तर महाराष्ट्रातले सगळेजण ओळखतात की ते अत्यंत संयमित पद्धतीने इतिहास सांगण्याचं काम करतात। इतिहास अभ्यासक खऱ्या अर्थाने कसे असतात हे इंद्रजित सावंत यांनी सातत्यपूर्ण त्यांच्या कामातून दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी मुद्दामून तो व्हिडिओ किंवा ऑडिओ काय असेल ऑडिओ क्लिप ही व्हायरल करणं हे शक्य नाही। ते व्यथित झालेले होते की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना काही बोललं जाते, त्यांच्या आईबद्दल म्हणजे जिजाऊबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेणारे लोकसुद्धा धडधडीतपणे ते बोलतात आणि त्यांना काहीच होत नाही। यामुळे ते व्यथित झाले आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप सकाळी व्हायरल केलेली आहे। कारण की इतका वेळ ते झोपू शकले नाही, ते सातत्याने विचार करत राहिले की आपण आता हे काय करायचं, कुठे जायचं, आणि त्यांनी ती ऑडिओ क्लिप जर व्हायरल केली असेल तर आज सोशल मीडिया हे एक लोकांचं सुद्धा माध्यम आहे, लोकांचं एक न्यायालय आहे। तिथे माहिती झालं पाहिजे जे चेहरे वाईट आहेत, जे चेहरे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत त्यांचे चेहरे समोर आले पाहिजे। असं जर त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये कोणतेही गुन्हेगारी कृत्य नाही। अशा प्रकारे व्हायरल केल्यामुळे त्यांनी गुन्हा केला असं मुळीच होत नाही। त्यांनी आरोपींच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की ऑफेन्स यांच्यावर रजिस्टर व्हायला पाहिजे होता,
पण जर मुळात ते बोललेच नसते तर यांचं व्यतीत होणं राहिलं नसतं, त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा काही प्रश्न राहिला नसता. त्याच्यामुळे आपण काही बोलायचं आणि मग दुसऱ्यावर जबाबदारी टाकायची की तुम्ही असं करायचं नाही, हे अत्यंत चुकीची भूमिका ही आहे असं मला वाटतं. सर 25 फेब्रुवारीचा गुन्हा दाखल आहे, आज 25 मार्च आहे, एक महिना कोर्टकर कुठे होते असं